नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। 15 जानेवारी 2024 सोमवारचा दिवस। या दिवशी मकर संक्रांती आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सवाष्णी स्त्रियांनी कोणत्या 2 वस्तूंची खरेदी करावी याची सविस्तर माहिती देणार आहे। कारण मकर संक्रांती हा जो सण आहे तो सवाष्णी स्त्रियांचा सण म्हणून ओळखला जातो। त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो, दान धर्माच्या स्वरूपात म्हणा किंवा होम हवनाच्या स्वरूपात म्हणा। त्यामुळे तिळाचा एक महाउपाय मी तुम्हाला या दिवसासाठी सांगणार आहे। सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाही। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय नमः, कारण सूर्य उपासना आपण मकर संक्रांतीच्या दिवशी करत असतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, मकर संक्रांतीच्या दिवशी घरातील सर्वांनी सकाळी लवकर उठून तीळयुक्त पाण्याने स्नान करावं। सूर्योदय होण्याच्या आत सर्वांच्या अंघोळी झाल्या पाहिजे। त्यानंतर घरातील कोणत्याही 2 सदस्यांनी म्हणजे एका स्त्रीने आणि एका पुरुषाने सूर्यदेवांना अर्घ्य दिलं, त्यांची पूजा केली तरी सुद्धा चालतं। प्रत्येकाला शक्य झालं तर प्रत्येकाने सूर्यदेवांना अर्घ्य देऊन नमस्कार केला तरी सुद्धा चालतं। त्यानंतर घरातील स्त्रियांनी एक पिठाचा दिवा तयार करायचा आहे। तर आपल्याला गव्हाच्या पिठाचा, ज्याला आपण कणकेचा दिवा म्हणतो, तर तो तयार करून घ्यायचा आहे। आणि या कणकेच्या दिव्यामध्ये आपल्याला कापसाची दुहेरी वात लावायची आहे, तेल टाकायचं आहे। त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता किंवा मग मोहरीचं तेल टाकू शकता किंवा आपलं जे खाद्यतेल असतं रिफाइंड ऑइल ते सुद्धा टाकू शकता। फक्त ते खरकट नसावं, म्हणजे त्याचा वापर अगोदर तळण्यासाठी वगैरे झालेला नसावा। तर असं तेल त्या दिव्यामध्ये टाकायचं आणि तो दिवा प्रज्वलित करायचा। जर तुम्ही तिळाचं तेल वापरणार नसाल तर मग त्या तेलामध्ये तुम्ही थोडेसे पांढरे तीळ किंवा काळे तीळ टाकू शकता। आता हा जो कणकेचा दिवा आहे हा आपल्याला एखाद्या ताटामध्ये ठेवायचा आहे। त्या ताटात थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि नंतर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे। तर दिव्याच्या वातीची दिशा आपल्याला पूर्वेकडे करून ठेवायची आहे। जेव्हा तुमचं सूर्याला अर्घ्य वगैरे देऊन होतं त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याने या दिव्यामध्ये थोडे थोडे काळे किंवा पांढरे तीळ टाकायचे आहे। त्यानंतर सर्वांनी त्या दिव्याला नमस्कार करायचा, पुन्हा एकदा सूर्यदेवांना नमस्कार करायचा। ओम सूर्याय नमः असा प्रत्येक जणाने एकदा मंत्र म्हणायचा। आता हा दिवा जो आहे तो जितक्या वेळ तेवत राहील तितक्या वेळ ठीक। जेव्हा हा दिवा शांत होईल तर काय करायचं, तो जो कणकेचा दिवा आपला राहील तर त्या कणकेच्या दिव्याचे छोटे छोटे तुकडे आपल्याला करायचे आहे। जी कापसाची वात असेल तर ती तुम्ही अशा ठिकाणी टाका जिथे कुणाचा पाय पडणार नाही किंवा मग कुणी ती वात ओलांडणार नाही। बाकी जो पिठाचा दिवा असेल तर तुमच्या आसपास कुठे विहीर असेल, तलाव असेल, नदीचं ठिकाण असेल तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला या दिव्याचे जे छोटे छोटे तुकडे असतील म्हणजेच कणकेचे गोळे असतील तर ते टाकायचे आहे। पाण्यामध्ये जे जीवजंतू असतात, मासे किंवा इतर जलचर प्राणी, तर त्यांना ते पिठाचं दान आपण करणार आहोत। मुक्या प्राण्यांना किंवा अशा जलचर जीवांना आपण मकर संक्रांती म्हणा, पौर्णिमा, अमावस्या, एकादशी या दिवशी दान करतो तर त्याचं आपल्याला अधिक पटीने पुण्यफळ मिळतं। तर हा उपाय करायला विसरू नका। जर तुम्हाला आसपास कुठे पाण्याचं ठिकाण वगैरे मिळालं नाही तर तुम्ही हे छोटे छोटे म्हणजे त्या दिव्याच्या कणकेचे गोळे मुंग्यांना वगैरे टाकले तरी सुद्धा चालेल, त्याचं सुद्धा तुम्हाला तेवढ्याच पटीने पुण्यफळ मिळेल। तर मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सूर्याखाली असा एक कणकेचा दिवा लावून नंतर तो जलचर जीवांना किंवा मग मुंग्यांना दान करायला विसरू नका। आता मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सवाष्णी स्त्रियांनी नक्की कोणत्या 2 वस्तूंची खरेदी करावी याची माहिती देते। मकर संक्रांती हा जो सण आहे तो सौभाग्यवती स्त्रियांचा किंवा सवाष्णी स्त्रियांचा सण म्हणून ओळखला जातो। मकर संक्रांतीच्या दिवशी नवविवाहित तरुणी किंवा मग सवाष्णी स्त्रिया सुगडांची पूजा करतात, त्यामध्ये वौसा भरतात। बऱ्याच जणींना वौसा म्हणजे काय ते समजलं नव्हतं, तर त्या मातीच्या छोट्या छोट्या सुगडांमध्ये किंवा बोळक्यांमध्ये आपण जे वाण भरतो, जसं की वाटाणा, ऊस, हरभरा किंवा ज्या काही वस्तू आता प्रत्येक भागानुसार त्या सुगडांमध्ये भरल्या जातात तर त्यांना वौसा, ओवसा किंवा वसा या नावांनी ओळखलं जातं। तुम्ही त्याला पाटावरचं वाण सुद्धा म्हणू शकता। तर हे जे वाण आहे ते आपण सवाष्णी स्त्रिया पूजतो, त्यानंतर एकमेकींना ते देऊन सौभाग्याचं ते वाण लुटत असतो। म्हणजेच काय, एकमेकींना अखंड सौभाग्य लाभावं किंवा मग आपलं जे अखंड सौभाग्य आहे ते टिकून राहावं यासाठी ही सुगड पूजा केली जाते आणि वाण वस्तू सुद्धा दिल्या जातात।
तर मग मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्हाला या दिवशी कुंकवाची खरेदी करायची आहे। एक वाटीभर होईल एवढं कुंकू तुम्हाला या दिवशी खरेदी करायचं आहे। तर दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते कुंकू सुटं भेटत असेल तर तुम्ही ते सुटंसुद्धा घेऊ शकता। एखाद्या मोठ्या भांड्यात भेटत असेल म्हणजे डबीत वगैरे तर तसंसुद्धा तुम्ही घेऊ शकता। पण कुंकू घेताना ते व्यवस्थित बघून घ्या, भेसळ असलेलं कुंकू घेऊ नका, कारण बऱ्याच जणींना मग त्वचेला त्याचा त्रास होतो। त्यामुळे हळदीपासून बनवलेलं शुद्ध कुंकू तुम्हाला या दिवशी खरेदी करायचं आहे। आता बऱ्याच जणी विचारतील वाटीभर म्हणजे केवढी वाटीभर? आपण वरण किंवा मग खीर कढी वाढण्यासाठी जेवढी वाटी वापरतो ना तेवढं भरेल एवढं कुंकू तुम्हाला खरेदी करायचं आहे। त्यापेक्षा जास्त घेतलं तरीसुद्धा काही अडचण नाही, पण ते कुंकू तुम्ही खरेदी करा। वर्षभर ज्या काही पूजा अर्चा व्रतवैकल्य किंवा मग सणवार आपण साजरे करतो किंवा आता तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम कराल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला तेच कुंकू वापरायचं आहे। तर कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं। प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीचा शृंगार या कुंकवाशिवाय पूर्ण होत नाही। त्यामुळे तुम्हाला कुंकवाची खरेदी मकर संक्रांतीच्याच दिवशी करायची आहे। भलेही तुमच्याकडे आधी कुंकू असेल तरी पण मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या एखाद्या सदस्यासोबत जा किंवा एकट्या जा, जवळपास दुकानं असतील तर, आणि कुंकू अवश्य खरेदी करा। यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे प्रत्येक सवाष्णी स्त्रियांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लाखेच्या बांगड्या खरेदी कराव्या। एक का होईना लाखेची बांगडी तुम्हाला या दिवशी खरेदी करायची आहे। आपण आपल्या दोन्ही हातांमध्ये ज्या काही बांगड्या घालतो तर त्यापैकी कोणत्या तरी एका हातामध्ये जास्त बांगडी असावी असं म्हटलं जातं। तर भलेही तुम्ही हिरव्या बांगड्या घेतल्या असतील, तुम्ही दोन्ही हातांमध्ये एक एक डझन बांगड्या घालत असाल म्हणजे 12 + 12 24 बांगड्या तुमच्या होत असतील, तरी पण 25वी बांगडी तुमची लाखेची असावी, म्हणजे कोणत्या तरी एका हातामध्ये तुमची ही जास्तीची बांगडी राहील। मकर संक्रांतीला लाखेचा चुडा किंवा लाखेची बांगडी घालण्याला अतिशय महत्त्व आहे। पंढरपूर असेल किंवा विदर्भ मराठवाडा या भागांमध्ये सुद्धा लाखेचा चुडा घालण्याची पद्धत आहे, पण तिकडे लाखेचा चुडा जरा वेगळा भेटतो, म्हणजे तो गरम करून मग हातामध्ये घालण्याची पद्धत आहे। आणि जेव्हा सवाष्णी स्त्रिया या बांगड्या घालतात तर असं म्हटलं जातं, लाख मोलाचा लाखेचा चुडा आणि सुखी राहो तुमचा लक्ष्मीनारायणाचा जोडा। आणि त्यानंतर सवाष्णी स्त्रियांना किंवा मग जी महिला आपल्याला बांगड्या भरून देत आहे तर तिला तांदळाची खीर खाऊ घालण्याची पद्धत आहे। आता समजा तुम्ही लाखेचा चुडा घेणार असाल किंवा एखादी बांगडी घेणार असाल तर त्यामध्ये वेगवेगळे रंग उपलब्ध असतील, लाल, पिवळा, हिरवा किंवा भगवा अशा रंगांची सुद्धा तुम्ही निवड करू शकता, कारण हे जे रंग आहे ते सणावारांसाठी आपण आवडीने घालत असतो आणि हे रंग अतिशय शुभसुद्धा मानले जातात, त्याचे परिणामसुद्धा आपल्याला चांगले बघायला मिळतात। तर मग जशा रंगाच्या या बांगड्या मिळत असतील तर त्या तुम्ही नक्की घ्या। आता काय होतं, गावाकडे महिला कायमस्वरूपी जास्तीच्या बांगड्या घालतात। कुणी कुणी पूर्ण 1 डझन बांगड्या घालतं किंवा कुणी कुणी 6, कुणी कुणी 3 म्हणजे ज्याला जसं आवडेल तशा पद्धतीने हे या बांगड्या घालतं। पण लाखेचा चुडा कसा असतो की तो जास्त दिवस टिकत नाही आणि तो लवकर टिचून जातो किंवा फुटतो। तर मग तुम्हाला सगळ्या बांगड्या लाखेच्या घालणं शक्य नसेल तर तुम्ही एक का होईना लाखेची बांगडी तुमच्या घरी आणा आणि तुमच्या कोणत्याही हातामध्ये एक लाखेची बांगडी मकर संक्रांतीच्या दिवशी घातलेली असावी। त्यानंतर जेवढ्या दिवस ती टिकेल तेवढ्या दिवस ती तुमच्या हातामध्ये राहिली तरी सुद्धा चालेल। आता तुम्ही जर कासाराकडून किंवा बांगड्या भरून देतात त्या व्यक्तीकडूनच जर बांगड्या भरून घेतल्या आणि त्यामध्येच ही लाखेची बांगडी घालून घेतली तर मग तुम्ही त्याच व्यक्तीला खिरीचं साहित्य देऊ शकता। म्हणजे घरून निघतानाच तुम्ही एका पिशवीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ, परत खिरीसाठी आपल्याला जे जे साहित्य लागतं तर ते त्या तांदळांमध्ये मिक्स करून त्या व्यक्तीला देऊ शकता। आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीने बांगड्या भरून दिल्या आणि त्यामध्ये लाखेचा चुडासुद्धा भरून दिला तर तुम्ही एक उखाणा म्हणायचा आहे, त्यामध्ये तुमच्या पतीचं नाव घेऊन तुम्ही उखाणा म्हणू शकता आणि ते खिरीचं साहित्य त्या व्यक्तीला देऊ शकता। किंवा मग तुम्ही स्वतःसाठी जरी लाखेची बांगडी घातली आणि अजून लाखेच्या बांगड्या हळदी कुंकवासाठी खरेदी केल्या
तर जेव्हा तुमच्या या महिला मैत्रिणी तुमच्या घरी हळदी कुंकवासाठी येतील तर त्यांना हळदी कुंकू लावताना सुद्धा तुम्हाला एक उखाणा घ्यायचा आहे किंवा मग म्हणायचं आहे, लाख मोलाचा लाखेचा चुडा आणि सुखी राहो तुमचा लक्ष्मीनारायणाचा जोडा. आणि यानंतर तुम्ही प्रत्येक महिलेला एक एक वाटीभर किंवा मग तुमच्या इच्छेने तुम्हाला जेवढी देता येईल तेवढी तांदळाची खीर खाऊ घालायची आहे किंवा मग खिरीचं साहित्य त्यांना द्यायचं आहे. यामुळे तुमचं सौभाग्य जे आहे ते अखंड राहील आणि अबाधित राहायला मदत होईल. आता या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तिळाचा जो काही महाउपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी किंवा मग प्रदोष काळामध्ये तुम्ही तुमच्या हातामध्ये मूठभर काळे तीळ घ्यायचे आहे. उजव्या हातामध्ये हे मूठभर काळे तीळ घ्यायचे आणि काळे तीळ उपलब्ध नसल्यास पांढरे तीळ असतात तर ते तुम्ही थोडेसे भाजून किंवा काळपट रंगावर करून घेऊ शकतात की ज्याचा थोडासा भाजल्यानंतर असा सुवास येतो, त्या पद्धतीने तुम्ही ते भाजून घेऊ शकता. तर दोन्हीपैकी कोणतेही तीळ घ्या, तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या. घरातील मुख्य स्त्रीने किंवा मुख्य पुरुषाने हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. तुमच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यामध्ये किंवा मग दाराच्या बाहेर उभं राहायचं आणि जसं आपण कुणाला ओवाळताना सुलट्या दिशेने ओवाळतो तर घराची नजर काढताना किंवा मग संपूर्ण घराचा उतारा काढताना आपल्याला म्हणजे जरी उजव्या हातामध्ये हे तीळ घेतले असतील तरी पण उलट्या बाजूने ते फिरवायचे आहे, उलट बाजूने फिरवायचे आहे. असं 7 वेळा फिरवायचं आणि नंतर हे जे तीळ आहे ते तुम्हाला उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहे. मनातल्या मनात तुम्ही तुमच्या घराला कुणाची वाईट नजर लागलेली असेल किंवा यापुढे सुद्धा तुमचं जे काही सुख आहे, वैभव आहे ते टिकून राहावं यासाठी प्रार्थना करून घरावरून तो 7 वेळा उतारा करून ते तीळ तुम्हाला उत्तरेला फेकून द्यायचे आहे. ज्याने हा उतारा केला त्याने पाय धुवायचे आहे आपले आणि त्यानंतर आपलं जे काही देवघर असतं तिथे जर शिवलिंग असेल तर तिथे जाऊन एक कापूर आरती लावायची आणि महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव वंदना मृत्युर्मोक्षी यमामृता. तर हा मृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. भगवान शिवशंकरांजवळ सुद्धा प्रार्थना करायची आहे. तर प्रदोष काळामध्ये हा उपाय करायला विसरू नका. भगवान शिवशंकरांची पूजा प्रदोष काळामध्ये जर केली तर ती अतिशय फलदायी मानली जाते आणि योगायोगाने यंदाची मकर संक्रांती सोमवारीच आलेली आहे तर दोन्ही कामं आपली होऊन जातील. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली तर त्या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आणि तुम्ही तो नक्की करा अशी मी तुम्हाला विनंती करते, कारण खूप चांगले परिणाम तुम्हाला यामुळे पाहायला मिळतील. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.